मध्ये तेच आहे. तुम्हाला इथून माहीत असेल का यवतमाळले मोदीजी आले होते दाबडीला. तिथे त्यांनी सांगितलं कपास का सूद होगा सूद का कापड़ होगा कापड़ का गारमेंट करेंगे और हम विदेश में कपास का गारमेंट भेज देंगे. का आमचा कापड तर पाठवलाच नाही, उलट कापूस अंगावर बसवलाय. पुरा एकतर नैसर्गिक आपत्तीनं मेलंय. अर्ध उत्पन्न तिथं घटलं, अर्ध भावात मेला. 3400 रुपयात सोयाबीन परवडते का सांगा. 8000 कापूस परवडत नाही. 11000 क्विंटलची शिफारस केली राज्य सरकारनं आणि मोदीजीच्या सरकारनं 8110 रुपये जाहीर केले. ही हक्काची लढाई आहे आणि ही अर्थभेदाची लढाई आहे. सध्या देशामध्ये आणि राज्यामध्ये जातीय भेदाची लढाई मोठी होते आणि मी मुद्दामून आवाहन करतोय का या सगळ्या ओबीसी, मराठा, दलित, हिंदू, मुस्लिम, आदिवासी यामध्ये माझा शेतकरी आहे.